आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर थँक्यू. थँक्यू का सर? मी तुम्हाला रिक्वेस्ट केली, तुम्ही मला समजून घेतले आणि तुमच्यामुळे आई आता इथे राहायला येणार आहे, त्यासाठी थँक्यू. मग तुम्ही आईंना थँक्यू म्हण. हा म्हणजे आईने परमिशन दिली म्हणून हे सगळं पॉसिबल झालं. आणि मी तुम्हाला पण आधीच सांगितलं होतं आईचा डिसिजन फायनल असेल. हो सर, पण तुम्ही कन्व्हिन्स केलं ना त्यांना. तुम्ही जर त्यांना समजून सांगितलंच नसतं तर त्या कशा तयार झाल्या असत्या, त्यासाठी थँक्यू म्हणते मी. यू नो व्हॉट सई, मी तुमच्या आईचा खूप रिस्पेक्ट करतो आणि जर त्या आजारी असतील तर त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे यू डोंट वरी. तुम्ही जो काही खोटेपणा केलाय ना माझ्या बरोबर आणि अंजली जे काही पळून गेली लग्नातला, त्या सगळ्याचा दोषी मी आईला कधीच ठरवणार नाही. मुळात मी एकाने केलेल्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला कधीच देत नाही. मला माझी ड्युटी खूप चांगल्याने कळते. समोरचा माझ्या बरोबर कसाही वागला तरी मला माझी कर्तव्य पूर्ण करता येतात. काय करावं काहीच सुचेना. सई बोलावती खरी, मी तिची आई, तिच्या असं घरी जाऊन राहायचं नाही. माझ्या मनाला पटत नाहीये. ती लाख बोलवत असेल पण एक आई म्हणून माझंही कर्तव्य आहे. असं मुलीच्या सासरी जाऊन राहायचं म्हणजे नाही, हे काही बरोबर दिसणार नाही. सईला माझी काळजी वाटते, अगदी खरंय, म्हणूनच ती बोलावते मला. पण काही केलं माझ्या मनाला पटणार नाही. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आई, अगं आज देवळामध्ये प्रवचन बुवांचं इतकं छान झालं ना की तिथून उठूच नाही असं वाटत होतं. तुला सांगू, सई ना कधी कधी माया बरोबर यायची प्रवचन आलं. आणि आता तुला सांगायला हरकत नाहीये, सई देखील माया बरोबर यायची ना तेव्हा आमचं एक सिक्रेट होतं. आम्ही प्रवचन झाल्यानंतर येताना कधी कधी आईस्क्रीम खायचो. तिथं माझी मुलगी घर सोडून गेली आहे, मला तिची आठवण येत नाहीये. आठवण येते ती सईची. किती लाळ लावला होता पोरीने. काय ग ताई, मी आल्यापासून बघतोय तू गप्प गप्प काय आहेस? काय झालं? ललिता काही बोलली का तुला? खूप कामाला लावलं का तिने? नाही रे, तिचं काही नाही. तू गेल्यानंतर काही बोलली पण नाही ती मला. मग का तुझा चेहरा पडलाय? आज तू गेल्यानंतर सईचा फोन आला होता आणि काय म्हणाली माहितीये, उद्या ती इथे येणार आहे मला घेऊन जायला तिच्या घरी. अरे वा, ही तर आनंदाची गोष्ट आहे. पण तरी तू का उदास? खरं सांगू का, या घरातून माझा पाय नाही निघणार. इतकी वर्ष मी या घरात राहिली. माझी दोन्ही मुलं लहानाची मोठी याच घरात झाली. खूप काही दिलं या घरानं मला. आणि आता हे असं सगळं सोडून पटकन जायचं म्हणजे नाही बाबा, मला नाही जमत आहे. आणि सईचं आत्ताच लग्न झालं, अजून तिच्या सासरी ती रुळली पण नसेल आणि मी जायचं तिथं तिच्या सासरी? नाही बाबा.
आणि त्यातून ती श्रीमंत माणसं. त्यांच्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं जमणार आहे का मला? नाही बाबा, माझ्याच्यानं नाही व्हायचं. हा ताई, तुझं अगदीच काही चुकत नाहीये, पण तुला सांगू, आपली सई विचारी आहे. तिने तडकाफडकी असा निर्णय घेतला नसणार. तिने नक्की काहीतरी विचार केला असणार. जावई बापूंबरोबर, त्यांच्या आई बरोबर तिने चर्चा केली असणार आणि मगच तिने हे ठरवलं असणार आहे. ताई, तुला खरं सांगू, आपली सई आहे ना, ती कधी चुकूच शकत नाही. मी जळतो तुझ्यावर ताई, जळतो. खरंच. अगं, पांडुरंगाने सई सारखी लेक तुझ्या पदरामध्ये घातली. तिचं लग्न होऊन ती एवढ्या मोठ्या घरी गेलीये. एखादी असती ना तर तिथं रमून गेली असती, पण तिचं सगळं लक्ष इथे तुझ्यामध्ये लागलेलं आहे. नाहीतर आमची ड्युटी. आई बापांना तोंडावरती आपटून कुठे निघून गेले देव जाणे. कुठे गेलीये, काय करतेय, हा हे नाही. तिला काही काळजीच नाही आमची. ताई, सई आणि अंजली किती विरुद्ध टोकाचे आहेत ना. सईला किती परवा आहे तुझी. म्हणजे तिला ही जाणीव आहे की तू तिच्यासाठी किती कष्ट घेतलेस. ताई, मला सांग, आज कोणती मुलगी सासरी गेल्यानंतर घरची एवढी काळजी करते का? ताई, तू खरंच भाग्यवान आहेस की सई सारखी मुलगी तुला मिळाली. तू म्हणतोयस ते पटतंय मला. माझ्या काळजीपोटीच मला इथून घेऊन जाणार असेल ती. पण खरं सांगू का, माझी हिंमत नाही बाबा त्या माणसांना तोंड द्यायची. एकतरी एवढ्या गोंधळात त्यांचं लग्न झालंय आणि मला नाही वाटत इतक्या लवकर त्यांचा राग उतरेल म्हणून. हा, पण माझी सई हळूहळू प्रेमानं त्यांची मनं जिंकेल. पण अरे बघ ना, सई स्वतःसाठी असं कधीच जगली नाही रे. सतत आपलं माझं आजारपण, वरुणचं शिक्षण, घरातली बाहेरची कामं, फक्त याच्या भोवतीच तिचं आयुष्य गेलं. आता कुठे तिला वेळ मिळालाय स्वतःसाठी जगण्याचा. आणि मी तिथं जायचं का? आणि मी तिथं गेले ना, तिचं सगळं लक्ष पुन्हा माझ्याकडेच. नाही, मला नाही द्यायचा तिला त्रास. ताई ताई ताई, तू ना खूप विचार करतेस बघ. तुला आपल्या सईचा स्वभाव माहिती आहे ना. तिने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. तिला तुला तिच्या घरी घेऊन जायचंय म्हणजे ती जाणार म्हणजे जाणार. हे बघ ताई, तू आता तिच्या घरी जा. तिथे तुला काय अडचण होते ती बघ. त्या लोकांबरोबर तुला जर का असं ऑकवर्ड वाटलं वगैरे तर तू मला फोन कर ना, मी तुला लगेच घ्यायला येईन. तिचा मान राखण्यासाठी तरी तिच्याकडे जा. असं म्हणतोयस? ठीक आहे, तिचं मन राखण्यासाठी जाते 4 दिवस. पण इथलं काय? इथलं काय? तिला एकटीला झेपतील एवढी कामं? तू आणि तुझी लेक धन्य आहात तुम्ही. त्या ललिताला तुमची काही पडलेली नाहीये आणि तुला तिची काळजी. मधू, असं बोलू नको रे तिला. काय म्हणू नको? हे बघ, तू इथली अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना इथे. मी हवं तर माझ्या त्या पॉलिस्या वगैरे काही विकणार नाही. इथं घरी दुळणी भांडी करत बसतील. मधू, काय करतोय? थांब जरा तू. अगं, उद्या सई यायच्या आधी ते बॅग काढून ठेवतो. नाहीतर सकाळी आयत्या वेळेला गडबड नको. नाहीतर ती दत्त म्हणून इथं कमरेवर हात ठेवून उभी राहील. म्हणजे हे काय, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, मग का नाही तयारी केलीस वगैरे वगैरे. त्याच्यापेक्षा आपली तू कपडे घेऊन काय करून टाकू आपण. अरे, तुला आठवत आहे का शेवटची कधी घराबाहेर पडली होतीस? नाही ना. ताई, हे बघ, जशी या बॅगेवरची धूळ झटकली आहे ना, तशी तुझ्या मनावरची धूळ झटक आणि स्वच्छ मनाने तुझ्या लेकीकडे जा.
तिच्याकडे छान राहा, मस्त तूप रोटी खा आणि टुणटुणीत होऊन ये. पर जा जा, अशीच बोलत बसणारच का? कपडे घेऊन ये जा. सईचाच फोन असेल. बघ बघ बघ. हो मी आलो जरा. हॅलो सई. ओ प्लीज, मी सई नाही, भैरवी जहागीरदार बोलते. माफ करा हा भैरवी ताई, ते फोन न बघताच उचलला ना. मग ठीक आहे, होतं असं कधी कधी. आम्ही नाही का न पारखता तुमची मुलगी आमच्या घरातली सोन करून घेतली. म्हणजे ताई सईचं काही चुकलंय का? अहो तिचं काय चुकणार, चुकलं तर आमचं आहे. आणि आता काय, केलेली चूक ही निस्तरता तर येणार नाही, त्यामुळे जे आहे ते झेलावं लागतंय आम्हाला. तुम्ही काय बोलताय खरंच मला काही कळत नाहीये. ठीक आहे, स्पष्टच सांगते, तुमच्या मुलीला आमच्या घरी पाठवण्यात तुम्ही सक्सेसफुल झालात. आमचाही नाईलाज होता, त्यामुळे आम्ही तिला घरी घेऊन आलोच. पण आता तुम्हालाही यायचंय. हे जरा जास्त नाही होतंय का? नाही ते सईनं. अहो तुमची मुलगी काहीही म्हणे, तुम्हाला कळायला नको का? काही मान लाज काही आहे का नाही तुम्हाला? तर मुलीच्या आईने असं मुलीच्या सासरे जाऊन राहणं कितपत योग्य आहे मला सांगा? ते स्पेशली मुलीचं सासर श्रीमंत आणि अप्पर क्लास असताना. अहो तुमचं आणि आमचं काही ताळमेळच नाही. काय ना, आमच्या घरातले जे नोकर आहेत ना, त्यांची परिस्थिती तुमच्याहूनही चांगली आहे. जहागीरदारांच्या घरात पाऊल ठेवायला स्टेटस आणि स्टँडर्ड लागतं. तुमच्याकडे तर यातलं काहीच नाही. माझ्या मुलाचा जीव वाचावा म्हणून तुमच्या मुलीला सहन करते हो. आणि आता त्यात तुम्ही सुद्धा आमच्याकडे येऊन राहणार. हे जरा अति होतं. पण तरी तुम्ही माझं ऐकलं नाही आणि इथे राहायला आलातच, तर मी तुमच्या मुलीचं जगणं मुश्किल करून ठेवेन. बरं मी जे बोलते ना ते करून सुद्धा दाखवते. हा नाही हे बघा, असं काही करू नका. मी नाही येणार तुमच्या घरी. सईनं कितीही आग्रह केला ना तरी तिला निक्षून सांगेन मी तुमच्या घरी नाही येणार म्हणून. पण तिला काही त्रास देऊ नका. हा मी काय करणार? तुमच्या मुलीला त्रास होऊ नये हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. ठेवते हा फोन. आई 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 मी निघते बर का? अगं सई एक मिनिट थांब. हे घेऊन जा. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जातेस ना तू, अशी रिकाम्या हाताने बरी जाऊन देईन मी तुला. हे घेऊन जा. पण आई याची काहीच गरज नाहीये. आणि असंही माझी आई आता आपल्या घरीच येते ना राहायला. अगं असू दे, मग काय झालं? आणि आता जहागीरदारांची सून आहेस तू, असं रिकाम्या हाताने गेलेलं आता शोभायचं नाही तुला. आणि आई जर नाही म्हणाली तर आईला सांग जानकीताईंनी अगदी आग्रहाने दिले, मग आई नक्की घेईल. पण आई आता काही बोलायचं नाही, उशीर होईल तुम्हाला. निघा. देवांश कुठे आहे? बघ अजून तयार नाही झाला. हा देवा, ए देवा अरे ते पोहोचतोच आहे मी आता. एक अर्धा तासात ऑफिसला पोहोचतो. ओके. एक मिनिट, कुठे? ऑफिसला चाललायस तू? येस.
अरे येस काय, आज सईच्या आईला आणायला जायचंय. विसरलास का तू? ऑब्व्हियसली लक्षात आहे माझ्या. असं कसं विसरेन मी. पण सई जातील कार घेऊन आणि घेऊन येतील त्यांच्या आईला. मला जरा इम्पॉर्टंट काम आहे, सो ऑफिसला जावं लागेल मला. तुझी इम्पॉर्टंट मीटिंग कधी नसते आणि कायम कामातच असतोस ना तू. आई, सरांची मीटिंग असेल इम्पॉर्टंट तर जाऊ द्या त्यांना, मी जाते. देवा, सई आज लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी जाते आणि ती अशी एकटी गेली तर बरं दिसेल का? ते काही नाही, तुम्ही दोघांनी जोड्यानीच जायला हवं. आयुष्यात काही गोष्टी कामापेक्षाही महत्वाच्या असतात, त्याच्यासाठी थोडा तरी वेळ राखून ठेवायचा असतो. आय नो जानू, यू आर राईट. पण नाही आणि बिन नाही. तुला सांगितलं ना, तू आता सईला घेऊन तिच्या माहेरी जातोस. पण आई, तुम्ही दोघंही काही बोलू नका. मी जे सांगते ते ऐका. देवांश, तू आता सईला घेऊन तिच्या माहेरी जातोस. ओके? ओके, चला. देवा, या दोघांमधले सगळे वाद लवकरात लवकर मिटू दे. दोघ जण लवकरात लवकर एकत्र येऊ दे. ताई ताई ताई, अगं सई यायची वेळ झाली, तू हे काय करत बसलीस? उठ उठ उठ, आवर तुझा, उठ. अरे एवढं हातातलं काम संपवते. हे बघ ताई, काही गरज नाहीये. मी तुला सांगितलं ना, इथली सगळी चिंता सोड आणि तू मोकळ्या मनाने तुझ्या लेकीकडे जा. तर मी तिच्यासाठी काजू कतली घेऊन आलोय. तिला खूप आवडते ना. तिला आता देऊ नकोस बरं का, नाही तर इथंच सगळी फस्त करून टाकेल. ती घरी गेली ना की मग तिला दे. हा, ताई, अगं मी एवढ्या उत्साहामध्ये बोलतोय आणि तू कुठं हरवल्यास? नाही, काही नाही. देवा, सई जागीरदारांच्या घरची सून झाली खरी, पण तिथे कुठल्या परिस्थितीत राहत असेल ह्याचा काहीच अंदाज येत नाही. वाटलं होतं सईचं लग्न झालं म्हणजे तिच्या वाट्याला सुखी आयुष्य येईल, पण नाही. तिथे कुठल्या अडचणींना तोंड देत असेल कुणास ठाऊक. आणि मी काही विचारलं तर मला त्रास होईल म्हणून काहीच सांगायची नाही. गप्प बसून सगळं सहन करत राहील. काहीच कळत नाही. सर, एक काम करा, तुम्ही गाडी इथेच थांबवा.
तुम्हाला मीटिंगला जायचं आहे ना, उशीर नको व्हायला. मी रिक्षाने जाते ना इकडे. तुम्ही मगाशी ऐकलं नाही का मी तुमच्या समोर सगळ्या मीटिंग्स कॅन्सल केल्या, काय मीटिंग्स पोस्टपोन केल्या, आणि जानूला पण सांगितलं की तुमच्या बरोबर आईला घ्यायला जातोय म्हणून. यू नो व्हॉट सई, मला नाही आवडत खोटं बोलायला. सर मलाही नाही आवडत खोटं बोलायला, पण माणसाकडे कधी कधी दुसरा पर्याय नसतो. मी आईला फोन करून कळवते की आपण निघालो म्हणून. या फोनला पण आता स्विच ऑफ व्हायचं होतं. फोनला का दोष देत आहे? तुमची चूक आहे त्यात. मी काय केलं आता? फोन काय स्वतःहून जाणार आहे का चार्ज व्हायला? नाही ना. फोनची बॅटरी जर लो आहे तर तुम्हाला लावायला लागेल त्याला चार्जिंगला. आता तुम्ही विसरला चार्जिंगला लावायला, त्यात त्या फोनची काय चूक? सर ठीक आहे ना, आता पण माणूस आहे मी, आणि माणसाकडनं चुका होतात ना. तुमच्याकडनं जरा जास्तच होतात. सर तुम्ही हे बघा, मला दोष देण्यापेक्षा ना एक काम करा, तुमचा फोन द्या. माझा फोन का देऊ मी तुम्हाला? काही पण. सर कायमचा नाही मागत आहे मी. आता माझा फोन स्विच ऑफ झालाय ना, मला आईला कॉल करून सांगायचं आपण निघालोय म्हणून. 2 मिनिटाचं काम आहे. फाईन, देतो देतो. थँक्यू. पासवर्ड द्या, मी द्या. सर आता तुम्ही ड्राईव्ह करताय ना, आणि मला पासवर्ड सांगायला काय प्रॉब्लेम आहे? हे बघा मला माहितीये तुम्हाला अजूनही माझा राग आहे, पण आता खरं हेच आहे ना की मी तुमची बायको आहे. 0809 आईची बर्थ डेट. कशाला काय झालं यात? काही नाही. तुम्ही भैरवी मॅडमना खूप मानता ना? ऑब्विसली खूप रिस्पेक्ट करतो मी तिचा, कारण मी आज जे काही आहे जसा काही आहे ते फक्त तिच्यामुळे. आणि मला माझ्या आईला दुखवायला अजिबात आवडत नाही. आणि आय गेस तुम्हाला कळत असेल ही फिलिंग, कारण मला तुमच्या आईची काळजी आहे, म्हणूनच आपण त्यांना असं तिकडे घ्यायला चाललोय ना. आय होप यू अंडरस्टँड. हो बरोबर आहे तुमचं.